नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, ज्या अशा सेविका आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट व आनंदाची बातमी आहे। प्रत्येक अशा सेविकासाठी 5,000 रुपये अशी मदत भेटणार आहे मित्रांनो। तर त्यावरती हा GR आलेला आहे व योजना आलेला आहे। तर ती योजना काय राहणार आहे व अपडेट काय राहणार आहे, संपूर्ण माहिती सविस्तर तुम्हाला या व्हिडिओद्वारे कळणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघू शकता, केंद्र प्रस्तुत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण व आरोग्य कार्यक्रमाकरिता सर्वसाधारण योजनेअंतर्गत सन 2023-24च्या राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार आशा सेविकांना व गट प्रवर्तक यांना जानेवारी 2024 ते मार्च 2024 या कालावधीमध्ये मोबदला म्हणून रुपये 9,519 लक्ष इतकी रक्कम देण्यात येणार आहे। म्हणजेच मित्रांनो, प्रत्येकी आशाला 5,000 रुपये अशी रक्कम भेटणार आहे व यापुढे पण अपडेट काय आहे ती पण आपण बघून घेणार आहोत। आता इथे बघू शकता प्रस्तावना काय आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यक्रम राज्यातील आशा सेविकांना व गट प्रवर्तक कार्यरत आहेत। केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सूचना निकष व दराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रकल्पीय अंमलबजावणी आराखड्यानुसार मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून आशा सेविकांना व गट प्रवर्तक यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानामधून नेमून दिलेल्या 58 सेविका किंवा सेवा केलेल्या त्या जे सेवेत केंद्र शासनाचे निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहन जो मोबदला दिला जाणार आहे म्हणजेच 5,000 रुपये। तथापि राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम व इतर राष्ट्रीय आरोग्य विषयक कार्यक्रमाची अंमलबजावणी आशा सेविका व गट प्रवर्तक ह्या दोन्ही घटकातून भूमिका महत्त्वाच्या असल्यास सदर जे कामाकरिता त्यांना दिनांक 17 जुलै 2020 ते सप्टेंबर 9, 2021 यामध्ये दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी शासना जे निर्णय आहे किंवा प्रत्येकी 5,000 रुपये व 6,200 इतका वाढवलेला आहे जो मोबदला तो मिळणार आहे आशा सेविकांना। तो आशा सेविका व गट प्रवर्तक यांना 2023-24 या आर्थिक वर्षात 30,000 रुपये लक्ष इतके अनुदान राज्य शासनाकडून मंजूर झालेलं आहे व ते वाटण्याचा तरतूद व प्रोसेस चालू करण्यात आलेला आहे। या 3 महिन्याचे रुपये 12,694 लक्ष इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे। तसेच जे जुलै 2023 ते सप्टेंबर 2023 या 3 महिन्याचे 12,488 लक्ष इतका निधी तो वितरित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, आतापर्यंत भेटला आहे आणि आता इथून पुढे पण भेटणार आहे। तसेच जे ऑक्टोबर 2023 ते डिसेंबर 2023 या 3 महिन्याचा जो निधी आहे 12,694 लक्ष इतका वितरित करण्यात आलेला आहे आणि स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना 2023 आणि 24 यामध्ये 50,777 लक्ष इतके अनुदान राज्य शासनाकडून मंजूर झालेलं आहे आणि ते पुढील 3 महिन्यामध्ये वाटण्यात येणार आहे मित्रांनो। व त्याविषयी त्या रिलेटेड अपडेट राहणार आहेत ते आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतीलच। तर आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण की अशाच लेटेस्ट अपडेट तुम्हाला महत्त्वाच्या आपल्या युट्यूब चॅनलद्वारे व्हिडिओद्वारे भेटत राहतात। व्हिडिओ जर आवडला असेल नक्कीच लाईक करा। अशाच अपडेट मिळवण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये व व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।